माढा लोकसभेमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात बंडाची शक्यता आहे। पवारांचे विश्वासू अभय जगतापांनी आता बंडाचं निशाण हाती घेतलंय। अभय जगतापांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी केली असून अभय जगताप माढा लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं कळत आहे। आमची नाराजी काय आहे हे जर पक्षाला खऱ्या अर्थाने कळालं तर त्या विषयावर पक्षाचं काय मत येतं हे बघितल्यानंतर पुढच्या गोष्टी ठरतील। कारण नाराजी ही आहे की कुणाला विचारतच घेतलं नाही। मग अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्ते नक्कीच नाराज आहेत आणि या विषयावर पक्षाचं काय मत येतं तुम्हाला विचारणार नाहीच हे धोरण जर पक्षाचं असेल तर ज्या परिस्थितीत आज आहोत तीच परिस्थितीत पुढे जाऊ। इम्तियाज मुजावर आपले प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातले अपडेट आपल्याला अधिकचे देत आहेत। इम्तियाज, माढा लोकसभेसंदर्भात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात बंडाची शक्यता आहे, कारण पवारांचे विश्वासू मानले जाणारे अभय जगतापांनी बंडाचं निशाण हाती घेतलंय। अपडेट काय? नक्कीच राष्ट्रवादी माढामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शरद पवारांना मानणारा गट आहे। अभय जगताप जेव्हापासून शरद पवार आणि अजित पवार गट हा या दोन्ही गटामध्ये दुफळी तयार झाली होती तेव्हापासून अभय जगताप हे शरद पवारांच्या बरोबर ठामपणे उभं राहिलेले असल्याची परिस्थिती आहे। ज्यावेळी शरद पवार साताऱ्यामध्ये आहे, माढामध्ये ज्यावेळी आले त्यावेळी अभय जगताप यांनी मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी शरद पवारांना पाठबळ दिलेलं आहे, ताकद दिलेली असल्याचे समोर चित्र आहे। त्यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जनसंख्या देखील मोठ्या प्रमाणात त्यांच्या बरोबर आहे। अभय जगताप हे माढामध्ये त्या ठिकाणी कुठल्या परिस्थितीत खासदारकी लढवणार असा पवित्रा त्यांनी सुरुवातीपासूनच घेतला होता, तसं त्यांनी रान देखील पेटवलं होतं। मोठ्या प्रमाणात शरद पवार यांचा विचार त्यांनी मोठ्या माढा मतदारसंघामध्ये पेरण्यास सुरुवात केली होती आणि अचानकच माढा मतदारसंघातला तिढा सुटत नव्हता आणि धैर्यशील मोहिते पाटलांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळणार हे जवळजवळ चित्र समोर येत असतानाच त्या ठिकाणी अभय जगताप यांनी बंडाचं निशाण त्या ठिकाणी बाहेर काढलेलं आहे। बंड करण्याची पवित्रा त्यांनी घेतलेला आहे। मी गेल्या 2 ते 3 महिन्यापासून त्या ठिकाणी माढा मतदारसंघामध्ये काम करतोय, मात्र माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला जर उमेदवारी मिळत नसेल तर मी अपक्ष लढेन असा त्यांनी इशारा देखील दिलेला आहे। काल मलवडी माल तालुक्यातील मलवडी येथे त्यांनी मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यांची बैठक घेतली, कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतलेल्या आहेत आणि शरद पवारपर्यंत या भावना पोहोचाव्यात यासाठी मोठ्या प्रमाणात त्यांनी शक्ती प्रदर्शन देखील केलेलं आहे। गेल्या अनेक दिवसापासून ते मोठमोठे कार्यक्रम आयोजित करतायत, मोठ्या कॅम्पेनिंग आयोजित करतायत, मात्र त्यांना उमेदवारी कुठे मिळत नाही हे चित्र सध्या समोर आलं। त्यापासून त्या ठिकाणी आता त्यांनी बंडाचं निशाण त्या ठिकाणी अगदी इम्तियाज, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।